आज गुगल आणि यांसारख्या जागतिक दर्जा असणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी हे भारतीय वंशाचे आहेत। मोठमोठ्या कंपन्यांमध्ये भारतीय वंशांचे अधिकारी हे कंपनीतील महत्त्वाच्या पदांवर आहेत। त्यामुळे जगात भारतीयांचा डंका नेहमीच वाजतोय। अशातच आता अमेरिकन कंपनी टेस्लाने भारतीय बाजारात उतरण्याची तयारी केली असताना या कंपनीतील महत्त्वाच्या पदाची जबाबदारी एका भारतीय अधिकाऱ्यावर सोपवली आहे। तर भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची टेस्लाच्या CFO म्हणजेच चीफ फायनान्शियल ऑफिसर या पदावर निवड करण्यात आली आहे। चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणजे मुख्य वित्तीय अधिकारी। CFO होण्याअगोदर तनेजा हे टेस्लाचे चीफ अकाउंटिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होते। तर 2016 ला टेस्लाने सोलार सिटी कॉर्पोरेशन ही कंपनी ताब्यात घेतली आणि तेव्हापासून वैभव तनेजा टेस्लामध्ये कार्यरत आहेत। तर सोलार सिटी कंपनी टेस्लाने ताब्यात घेण्याअगोदर तनेजा हे सोलार सिटी कॉर्पोरेशन मध्ये वित्तीय खात्याचं काम पाहत होते। 2017 मध्ये सहाय्यक कॉर्पोरेटर कंट्रोलर तर 2018 मध्ये कॉर्पोरेटर कंट्रोलर म्हणून तनेजा यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती। तर 2019 पासून तनेजा हे टेस्लाचे मुख्य लेखा अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत। तर 2021 मध्ये वैभव यांची टेस्लाची इंडियन शाखा टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक म्हणून निवड झाली आहे। वैभव तनेजा यांना अकाउंटिंग क्षेत्रातील 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे। तर त्यांनी अनेक टेक्नॉलॉजी, फायनान्स, रिटेल आणि टेलिकम्युनिकेशन कंपन्यांमध्ये काम केले। 45 वर्ष तनेजा यांनी दिल्ली विद्यापीठातून त्यांचं BComचं शिक्षण पूर्ण केले। तर त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया म्हणजेच ICAI मधून चार्टर्ड अकाउंटिंगचं शिक्षण घेतलेले। यासोबतच त्यांनी CPF म्हणजेच सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट हा कोर्सही पूर्ण केलाय। तर तनेजा यांची टेस्लाच्या CFO पदावर निवड झाल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। तर मित्रांनो, यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका।